राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून महाराष्ट्रातील लाखो शेतकऱ्यांसाठी अतिशय आनंदाची बातमी समोर आलेली आहे। शेतकरी मित्रांनो, नमो शेतकरी योजनेच्या 9व्या हप्त्याबाबत महाराष्ट्राकडून आता अतिशय सर्व शेतकऱ्यांना खुशखबर आहे। शेतकरी मित्रांनो, आता नमो शेतकरी योजनेच्या 9व्या हप्त्याची देखील महाराष्ट्रातील लाखो शेतकरी अगदी आतुरतेने वाट पाहत होते, परंतु त्यांच्या खात्यामध्ये नमो शेतकरी योजनेच्या 9व्या हप्त्याचे 2000 रुपये जमा झाले नव्हते। परंतु शेतकरी मित्रांनो, आता चिंता करू नका, नमो शेतकरी योजनेच्या 9व्या हप्त्याबरोबर आता नमो शेतकरी योजनेचा 10वा हप्ता देखील शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये वितरित होणार आहे। अशी मोठी अपडेट आता महाराष्ट्र शासनाकडून समोर आली आहे। शेतकरी मित्रांनो, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि आपल्या कृषी विभागाकडून आता ही महत्त्वाची अपडेट समोर आलेली आहे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये हा मोठा निर्णय घेतलेला आहे। शेतकरी मित्रांनो, गेले कित्येक दिवस नमो शेतकरी योजनेचा 9वा हप्ता हा रखडलेला आहे आणि आता तोच हप्ता लवकर शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये वितरित व्हावा यासाठी महाराष्ट्र शासनाने हे ठोस पाऊल उचललेलं आहे। शेतकरी मित्रांनो, नमो शेतकरी योजनेच्या 9व्या हप्त्याबाबत आपण काही अफवा देखील ऐकल्या होत्या की नमो शेतकरी योजनेची नमो शेतकरी योजना ही योजना बंद पडणार आहे। परंतु शेतकरी मित्रांनो, अशा अफवावर लक्ष देऊ नका। आता महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वतः स्पष्ट करून दिलेलं आहे की नमो शेतकरी योजना ही योजना बंद पडणार नाही। तर शेतकरी मित्रांनो, अशा अफवावर लक्ष न देता आपल्या कामावर लक्ष द्या। शेतकरी मित्रांनो, महाराष्ट्र शासनाकडून आता दोन्ही योजनेचे 4000 रुपये आपल्या खात्यावर जमा होणार आहेत। म्हणजेच की शेतकरी मित्रांनो, नमो शेतकरी योजनेच्या 9व्या हप्त्याचे 2000 आणि त्याचबरोबर नमो शेतकरी योजनेच्या 10व्या हप्त्याचे 2000 अशी मिळून 4000 रुपये आपल्या खात्यामध्ये जमा व्हायला सुरुवात होणार आहे। महाराष्ट्र शासनाकडून तारीख देखील जाहीर करण्यात आलेली आहे। शेतकरी मित्रांनो, ती संभाव्य तारीख देखील आपण पाहणार आहोत। म्हणजेच संभाव्य म्हणजेच ही फिक्स तारीख असणार आहे। शेतकरी मित्रांनो, या तारखेमध्ये कोणतीही तडजोड नसणार आहे। याच तारखेला आता सर्व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये 4000 रुपये एवढी रक्कम जमा होणार आहे। तर शेतकरी मित्रांनो, आता बिलकुल तुम्ही चिंता करू नका, फक्त महाराष्ट्र शासनाने सांगितलेल्या अटी व नियमाचं पालन करा। शेतकरी मित्रांनो, महाराष्ट्र शासनाने सांगितलेलं आहे की जो शेतकरी आमच्या अटी व नियमाचं पालन करणार नाही अशा शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ होणार नाही। त्यासाठी शेतकरी मित्रांनो, तुम्ही अटी व नियमाचं पालन करणं अत्यंत आवश्यक असणार आहे। शेतकरी मित्रांनो, पहिली अट अशी आहे, नमो शेतकरी योजनेच्या 9व्या हप्त्याबाबत आणि 10व्या हप्त्याबाबत ज्या शेतकऱ्यांना या दोन्ही योजनेचा हप्ता मिळवायचा आहे, म्हणजेच की 2 हप्ते मिळवायचे आहेत, अशा शेतकऱ्यांनी या अटीचं कडेकोर पालन करणं गरजेचं आहे। शेतकरी मित्रांनो, सर्वात पहिली अट अशी आहे, फार्मर आयडी असणे। शेतकरी मित्रांनो, ज्या शेतकऱ्यांची फार्मर आयडी आहे अशा शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ होणार आहे। परंतु ज्या शेतकऱ्यांची फार्मर आयडी नाही अशा शेतकऱ्यांना मात्र या योजनेचा लाभ होणार नाही, असं स्पष्ट मत महाराष्ट्र शासनाने सांगितलेलं आहे। त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो, आधार कार्ड बँक खात्याशी लिंक असणे। शेतकरी मित्रांनो, ज्या शेतकऱ्यांचं आधार कार्ड बँक खात्याशी लिंक आहे अशा शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ होणार आहे। परंतु ज्या शेतकऱ्यांचं आधार कार्ड बँक खात्याशी लिंक नाही अशा शेतकऱ्यांना मात्र या योजनेचा लाभ होणार नाही, हे तुम्ही लक्षात घ्या। त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो, ई-केवायसी असणे। शेतकरी मित्रांनो, ज्या शेतकऱ्यांची ई-केवायसी आहे अशा शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ होणार आहे। ज्या शेतकऱ्यांची ई-केवायसी नाही अशा शेतकऱ्यांना मात्र या योजनेपासून वंचित राहावं लागणार आहे। तर शेतकरी मित्रांनो, तुम्ही लवकरात लवकर ई-केवायसी करून घ्या। त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो, महाराष्ट्र शासनाने सांगितलेलं आहे की ज्या शेतकऱ्यांना पीएम किसान योजनेचा 23वा हप्ता मिळालेला आहे अशा शेतकऱ्यांना आता या दोन्ही हप्त्याचा लाभ होणार आहे। ज्या शेतकऱ्यांना पीएम किसान योजनेचा 23वा हप्ता मिळालेला नाही अशा शेतकऱ्यांना मात्र या योजनेचा लाभ होणार नाही। तर शेतकरी मित्रांनो, तुम्ही देखील पीएम किसान योजनेचा हप्ता तुम्हाला देखील मिळालेला असेल तर तुम्ही बिलकुल चिंता करू नका। परंतु ज्या शेतकऱ्यांना पीएम किसान योजनेचा 23वा हप्ता मिळालेला नाही अशा शेतकऱ्यांनी मात्र आता चिंता करा, कारण की तुम्हाला हप्ता मिळणार नाही, म्हणजेच की 4000 रुपयाचा तुम्हाला लाभ होणार नाही। तर शेतकरी मित्रांनो, लवकरात लवकर जा आणि पीएम किसान योजनेचा हप्ता चालू करा। त्यानंतरच तुम्हाला आता या दोन्ही हप्त्याचा लाभ होणार आहे। तर शेतकरी मित्रांनो, महाराष्ट्र शासनाकडून आता संभाव्य तारीख देखील जाहीर करण्यात आलेली आहे। ती संभाव्य तारीख पाहूयात। 1 ऑगस्ट संभाव्य तारीख आहे। शेतकरी मित्रांनो, या 1 ऑगस्ट रोजी सर्व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये नमो शेतकरी योजनेच्या 9व्या हप्त्याचे 2000 आणि 10व्या हप्त्याचे 2000 असे 4000 रुपये जमा होणार आहेत। तर शेतकरी मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा। चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला देखील सबस्क्राईब करा।